It's a system failure. हमारा एमएलए का नाम आया है। हर रोज नया पग खुलता है इधर में। It was very shocking. पुलिस तो पीछे आती है। जिथे हा जीवघेणा अपघात घडलाय त्या ठिकाणी आम्ही आहोत आणि अश्विनी कोस्टा आणि अनिश साठी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यात येते। इथून प्रवास करणारे असंख्य पुणेकर थांबतायत आणि हळहळ व्यक्त करतायत, या दोघांना श्रद्धांजली अर्पण करतायत। मात्र हे सगळं का घडलं, हे टाळता आलं असतं का, आणि ही फक्त एकमेव घटना आहे का, असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत। या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या कल्याणीनगर भागामध्ये राहणारे स्थानिक नागरिक आहेत, बहुभाषिक आहेत, कोणाची मातृभाषा मराठी आहे, हिंदी आहे, कोणाची इंग्रजी देखील आहे, मात्र प्रत्येकाची समस्या एकच आहे, एकसारखी आहे। आपण सुरुवात करूयात। मैडम, ये जब हादसा आपको पता चला, जिस तरीके के वीडियोस थे, जिस तरीके का नज़ारा था, आपकी फर्स्ट इमोशंस क्या थी कि जिस कल्याणी नगर में आप रह रही है वहाँ पे ये हो रहा है? It was very shocking. विश्वास नहीं हो रहा था ये हमारे इधर होगा, बट ये हम एक्सपेक्ट ही कर रहे थे। 2 साल से ये मुहिम चला रहे हैं, कोई एक्शन नहीं हो रहा था। पब कल्चर इज क्रेजी इन कल्याणी नगर, इतना क्वाइट नेबरहुड और अभी एकदम मेस। खाली 2 पैसे पीएमसी ने कमाना है, उसके लिए इन्होंने ये गंद, परमिशंस नहीं, कुछ नहीं। हम पूछते पब वाले हमें उड़ा देते हैं बात को। एंड पूरे सिस्टम को अप्रोच किया, बीट द कलेक्टर, कमिश्नर, पुलिस कमिश्नर, द एक्साइज डिपार्टमेंट। आप हमारे से लेटर्स देखो, पूरा ट्रेल है, कोई एक्शन नहीं हुआ। इट्स अ सिस्टम फेलियर। सिस्टम फेल्युअर। तर अपघात एका तरुणाने केला, अल्पवयीन तरुणाने केला, परंतु त्यासाठीची पार्श्वभूमी गेल्या अनेक दिवसांपासून किंबहुना वर्षापासून सुरू होत होती। कारण पुण्यातील हा कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्कचा परिसर लोकांनी वर्षानुवर्षापासून राहण्यासाठी निवडला, तो इथं असलेल्या शांततेमुळं। मात्र गेल्या काही काळापासून इथं पब आणि बारचं जे पेव फुटलं आहे ते असाधारण आहे। कितने पब, रेस्टोरेंट, बार होंगे, कुछ आप बता पाएंगे? इतना सारा, क्योंकि गिनती नहीं है, कोई गिनती नहीं है इधर में। हर रोज नया पग खुलता है इधर में। अच्छा, रात को 2-2, 3-3, 4-4 बजे तक ड्रामा चलता है इधर में। अच्छा, पी करके डांस करते हैं, बाहर लोग चिल्लाते हैं इधर में, गालियाँ देते हैं एक दूसरे को, उधर में झगड़ा करते हैं, उधर में जो रहते हैं पब्लिक साथ में उनको तकलीफ होता है सबको उधर में। वेरी बैड सिचुएशन। तुम्ही जेव्हा हे सगळं अनुभवता तर तुम्ही कसं याला टॅकल करता? आप कैसे टॅकल करते इन चीज़ों को? पहिले तर आम्ही हेच विचार करतो की आम्हाला प्रशासनाने मदत करावी। त्यांनी जर न्यूसेन्स कमी केला तर आम्हाला पुढे येण्याची गरज नाही, पण कारण आम्हाला सपोर्ट नव्हता म्हणून आज आम्ही रस्त्यावरती आहे। ही पाळी आली आहे की ॲक्सिडेंट झाला आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम झाले। वारंवार ऑथॉरिटीजला अप्रोच केल्यावरती सुद्धा आतापर्यंत ॲक्शन होत नाही। एक फक्त पोलीस कमिशनर सरांनी ॲक्शन केलेली आहे। आणि म्हणजे तुम्ही आता ॲक्सिडेंटपर्यंत वाट नका बघू की नेक्स्ट अजून होईल आहे। त्याच्यानंतर जे पण काही व्हायलेशन्स आहे पबकडून, ते नॉईज पोल्युशनबद्दल असो किंवा लिकर सर्व करण्याबद्दल असो, अंडर एजमध्ये त्यांचे लायसन्सेस रद्द करा। जर 2पेक्षा जास्त ऑफेन्सेस झाले तर प्लीज कारवाई करावी कलेक्टर सरांनी, अशीच विनंती। या ठिकाणी ज्या अल्पवयीन तरुणाने अपघात केला, तो अल्पवयीन तरुण एक नाही तर 2 पबमध्ये या अपघाताच्या आधी दारू पीत बसल्याचं दिसतंय। त्याला त्या ठिकाणी दारू सर्व केली जाते। आता त्या पब मालकावरती आणि मॅनेजरवरती गुन्हा नोंद करण्यात आला है। मात्र हे वराती मागून घोड़े हैं। मैडम, ये बताइए कि ये यहाँ पे ये जो बार बार आप उठा रही थी, तो आपको रिस्पांस क्या मिल रहा था, या फिर रिस्पांस दिखाने के लिए था? पुलिस की तरफ आप गई, पुलिस के पास गई होंगी, या फिर कॉरपोरेशन के अथॉरिटी है उनके पास आपने कंप्लेंट की होगी, तो क्या आपका अनुभव था? वो अनुभव तो एक ही रहा है कि वो टाइम पे बोलेंगे हाँ हम कार्रवाई करेंगे, लेकिन एक्चुअल में कुछ होता नहीं है। वो सिर्फ दिखाने के लिए जो होता है टाइम बीइंग के लिए, लेकिन परमानेंट सोल्यूशन जो है लाइक एक्साइज डिपार्टमेंट को जो करने की ज़रूरत है, पीएमसी को जो लाइसेंसेस कैंसिल करने की ज़रूरत है। अभी रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स में कहीं पर एक सोसाइटी के अंदर, एक फ्लैट के अंदर एक रेस्टोरेंट चलाई जाती है और बियर एंड अल्कोहल सर्व किया जाता है, तो वो रेजिडेंट्स कहाँ जाएंगे? आवाज़ होता है 3-3, 4-4 बजे तक, जो मैडम ने बोला पहले कि ये रेगुलर है। एवरी वीकेंड, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, संडे हम वही करते रहते हैं कि कॉल करते हैं, पुलिस आती है और बोलती है यहाँ तो सब बंद है, बट ऑल सेटिंग तो सब होती है ना। तो ओनली पॉजिटिव जो हमको रिसेंट टाइम में दिखा है, दैट द पुलिस कमिश्नर इज़ एटलीस्ट ट्राइंग टू सॉर्ट थिंग्स आउट फॉर अस।
एंड ही हैज़ हेल्प्ड अस, ही हैज़ गिवन अस अपॉइंटमेंट्स, हमने जाके उनसे बात करी है. बट एक पर्सन के काम करने से नहीं होने वाला है. लाइक रचना मॅडम सेड, इट्स अ सिस्टम फेलियर. सिस्टम फेल्युअर. आपण जर पाहिलं या ठिकाणी बऱ्यापैकी लोक जमतायत, जमलेले आहेत आणि जी घटना घडली त्याबद्दल सगळ्यांनाच दुःख आहे. सर आप बात करेंगे मराठी? नहीं. हिंदी नहीं तो ठीक अंग्रेजी. है, हिंदी. ये जो घटना हुई तो आप यहाँ की लोकल रेसिडेंट हैं, तो क्या आपकी पहली फीलिंग क्या थी? इतना बुरा हादसा हुआ, जो मारे गए बहुत ही यंगस्टर्स थे और इस वजह से मारे गए कि पुलिस ने समय पे जो करना चाहिए था वो नहीं किया, और जिसने यह कांड किया उसके माँ बाप को भी जो कुछ चीज़ें करनी चाहिए थी उन्होंने नहीं की. नहीं, ऐसा True. बोलना है. नहीं, I ऐसा agree बोलना with है. that. ऐसा बोलना है कि भाई देखिए, ये एक कल्चर का मामला है, फैमिली कल्चर का मामला है. और एक दूसरा बात जो है कि पुलिस तो पीछे आती है. अब जो सबसे हमको बुरा लगा इसमें, हमारा एमएलए का नाम आया है, वो उधर पहुँचे. किस लिए पहुँचे? बिकॉज ही वॉज माई बिजनेस एसोसिएट, नॉट दैट टू सिटीजन्स हैव डाइड. दिस इज नॉट राइट. सच एमएलए को नहीं जाना चाहिए था, क्योंकि जाना ये चाहिए था, बट द रीजन इज रॉन्ग. दो बच्चे प्रेशर नहीं क्रिएट करना चाहिए था. दो बच्चे मर गए, वो नहीं, मेरा बिजनेस पार्टनर ने हमको फ़ोन, भाई नमस्कार. ये तो एकदम बहुत ही ख़राब है. और पुलिस की मामला में ब्लड टेस्ट किया गया, क्या टेस्ट किया गया, कितना देरी से किया गया, कुछ नहीं है, उससे ऐसे लिखवाया गया. ये क्या बात है? ये क्या पुलिस ॲक्शन है? नाही, हे अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत जे लोकांच्या मनात आहेत, मात्र पोलीस अजूनही याचं उत्तर नाही देऊ शकलेले. सर, इन्होंने ये जो बात की कि ये जो लोकल एमएलए हैं वो पुलिस स्टेशन गए थे, तो यहाँ के जो लोग हैं उनको अपेक्षाएं हैं कि यहाँ के जो लोक प्रतिनिधि है या फिर जो हम कहें कि जो पब्लिक के रिप्रेजेंटेटिव हैं, उनको जो चीज़ें करनी चाहिए वो हो रही है. देखिए ना, there are two things we need here. One is enforcement, one is compliance. Compliance with the law, compliance with the timings, compliance with enforcement that no alcohol be given to minors. We also have compliance with the regulations for traffic speed and minors being allowed to drive, cars being registered. Enforcement by officers of the law. Enforcement is done by both excise department with regards to alcohol, the police department with regards to timings, compliance, patrolling and ensuring rash driving and negligence doesn't happen on our roads. So those are the 2 points I want, compliance and enforcement. तुम्ही इथे होतात मराठीमध्ये, मी विचारतो, तर हे सगळं घडलं, या सगळ्यांनी सांगितलं की खूप दिवसांपासूनची ही समस्या आहे जी वाढत चालली आहे. रात्री उशिरापर्यंत पार्टीज करणं, वेगाने वाहनं चालवणं. तर जेव्हा तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींशी याबाबत कधी बोललात का? तुम्हाला काय त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला किंवा मिळाला नाही? जसं म्हणजे माझे फ्रेंड्स पण म्हणत आहे आणि आम्ही स्वतः म्हणजे माझ्या हजबंडशी तर कमीत कमी मी सांगू शकतो 1000 वेळा आम्ही प्रत्येक शनिवारी यांना कॉल करतो 12 नंतर की प्लीज आता बंद करा. पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते उचलतात, आम्हाला कळवतात की गाडी येते. त्याच्यानंतर आम्ही 3 फॉलोअप केल्यावर गाडी पण येते, मी हे नाही म्हणत, पण 10 मिनटानंतर ॲज युजल तोच रुटीन असतं. आता ते ऑब्वियस आहे, आम्हालाही कळतं आहे की आमचा फोनचं काही व्हॅल्यूच ॲड होत नाही आहे पहिलं. आणि आम्हाला तर हेच कळत नाही, तुम्हाला कळत असेल 150 मीटरवर स्कूल आहे. आज स्कूल असून इकडे हे लायसन्सेस कसे अप्रूव्ह झाले? आज स्कूल लिकर सर्व करण्याचे बार्स प्लस इकडे एवढे मोठे मॉलसारखे आम्ही म्हणू शकतो की हे काय आमची मुलं लहान आहे, आमची मुलांना काय शिक्षण आम्ही देतो आहे, काय त्यांना दिसतंय? इनफॅक्ट मी म्हणते स्कूल किड्सला पण काय कळायला पाहिजे, इकडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असून हे लायसन्स कसे अप्रूव्ह झाले? तर या सगळ्या लोकांच्या समस्या आपण ऐकून घेतल्या की खरं तर खूप शांत सुंदर असा सगळा परिसर, मात्र गेल्या काही काळापासून इथं सातत्याने पब, बार, रेस्टॉरंटचं अक्षरशः पेव फुटलं आहे आणि संपूर्ण पुण्यातून पार्टी करणारे जे काही पार्टी ॲनिमल आहेत ते इथं येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्यातून ही समस्या वाढत गेलेली आहे. आता पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हा सगळ्यांना. हा
अपघात घडला, इन्सिडेंट घडला, त्यानंतर जे काही व्हायला हवं होतं ते घडलं का? पोलिसांकडून जे काही व्हायला हवं होतं किंवा स्थानिक राजकारण्यांकडून जे व्हायला हवं होतं ते घडलं? तुम्हाला काय अपेक्षित होतं ते घडलं का? आप मुझे बताइए, बेल हो गई शाम तक, हम एक्सपेक्ट ही ये कुछ कर रहे थे क्योंकि सब ऊपर से ये बात सेट हुई है, और फिर अभी बोलते हैं नो अल्कोहल, जब क्लियरली था वो पब से निकल के पार्टी करके बेटा निकला, लड़का निकला। तो इजंट इट अ मॉकरी? हम सिटीजन इतने मूर्ख हैं कि हमको समझ नहीं आती बात। मला फक्त प्रशासनाला एकच सांगायचं आहे, आम्ही जे सिटीजन्स आहे इकडे आम्हाला दिसतं की पब चालतो 5 वाजेपर्यंत, तुम्हाला का दिसत नाही? तुम्ही येतात जातात तिकडे राऊंड मारून पण जातात. आम्ही कंप्लेंट पण दिली आणि हाच कारणामुळे आज आम्ही कंप्लेंट देत होतो एवढ्या वर्षापासून की काही ना काहीतरी अपघात होईल. आणि आज 2 यंग जस्ट त्यांनी लाईफ त्यांची स्टार्ट केली होती आणि ते गेले. आणि ज्यांनी केलं तो हॉर्लिक्स पित होता, तो पबमध्ये, तो दारू नाही पित होता. एकूण या सगळ्या लोकांच्या ज्या काही आपण समस्या ऐकल्या, तर काय व्हायला हवं जे होत नाही असं तुम्हाला वाटतं? आता मंगळवार तुम्ही एक प्रश्न मांडला की हे घटना घडल्यानंतर ज्या गोष्टी झाल्या त्या जास्ती दुर्दैवी होत्या. आता ज्या 2 मुलांनी जीव गमावला त्यांच्या घरच्यांचा विचार किंवा आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की त्यांच्या वेदना कशा असतील. आणि अशा गोष्टीला फक्त पॉलिटिकल बॅकिंगमुळे अडचण येत असेल आणि ह्या घटनेचा असा आधार होत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि ते आपल्या पुण्यामध्ये होतं आहे हे त्याच्याहीपेक्षा मोठं दुर्दैव आहे. ॲक्च्युली ह्याची सुरुवात जी आहे ना, जे 1:30 वाजेपर्यंत पब्स आणि हॉटेल्स रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचं जी परवानगी दिलेली आहे त्याचं रूट कॉज ते आहे माझ्या मते. पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. पुणे शहराची ही संस्कृती नाही की नाईट लाईफ आणि पब लाईफ. हे सगळे रेस्टॉरंट्स आणि बार जे लिगल आहेत त्यांना खरं तर 11:30 ते 12पर्यंत मॅक्झिमम परमिशन दिली पाहिजे. आणि तुम्ही जर 1:30 वाजेपर्यंत परमिशन दिली तर पोलीस पेट्रोलिंग का होत नाही? 1:30 वाजता येऊन पोलीस इथं सगळे बार बंद का होत नाही? इथले कल्याणी नगरमधले नागरिक थकून गेले, पोलीस प्रशासनाकडे जाऊन, महानगरपालिकेकडे जाऊन, पण एक आठवड्यापुरतं 3-4 दिवसापुरतं ॲक्शन होते आणि परत तसंच ती प्रोसेस चालू राहते. ही खरं तरी एक चेन आहे. इथं तुम्ही जर या रस्त्याने चालत गेला तर ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट, रो हाऊसेस यांना रेस्टॉरंट आणि बारमध्ये परमिशन दिले गेले करण्यात आलेली आहे. मग हे रेसिडेन्शियल एरियामध्ये हे परमिशन दिल्या कसे जातात? ही सुरुवात होते महानगरपालिकेच्या परमिशनपासून. पालिकेची परमिशन घेतात, एक्साईज डिपार्टमेंटकडनं लिकरचं लायसन्स घेतात आणि पोलिसांना मॅनेज करतात. नाही, मला प्रश्न हा विचारायचा आहे की हा प्रकार घडला त्यानंतर जे काही व्हायला हवं होतं ते झालं का? पटकन तो जो आहे त्याला अल्पवयीन आहे असं म्हणून बेल मिळाली, तर याच्यातून काय मेसेज जाईल? मैसेज तो यही है इसमें कि कुछ नागरिक लोग बोलते हैं, उसका कुछ सुनने का कोई है ही नहीं. जिसको जो करना है वो करते हैं. देयर इज लैक ऑफ कंप्लीट एनफोर्समेंट, इंटरेस्ट और डिज़ायर नॉट टू इम्प्लीमेंट दिस थिंग्स. कुछ भी करो, हमको जो करना है वही हम करेंगे. तुम्हाला सेफ वाटतं हे सगळं घडल्यानंतर आणि त्यानंतर जे काही व्हायला हवं होतं आपल्या ज्युडिशरीकडून, आपल्या एकूण ॲडमिनिस्ट्रेशनकडून, ते झालं असं वाटतं? सेफ वाटतं तुम्हाला? नहीं, कुछ नहीं हुआ है. जो करना चाहिए था उन्होंने कुछ किया ही नहीं है. हम एक्सपेक्ट कर रहे थे कि उसको अंदर जेल में करेंगे, मगर वो संडे को भी छूट गया. ये सब कैसे होता है? ये पॉसिबल ही नहीं है. अभी बोल रहे हैं कि ब्लड में भी उसका कुछ पाया नहीं गया, तो ये तो सब गलत ही बात है. तो माने किसको मूर्ख बना रहे हैं वो लोग? सकाळी पोहोचले. कोण आहे याच्या पाठीमागं? कोण आहे इसके पीछे की ये कैसे पता वो कौन है? वो नहीं रहेंगे कौन? वो ये सिस्टम ही रहती है पूरी. कौन रहेंगे वो हम मेंशन करने की क्या जरूरत ही नहीं है. के दिन सिस्टम ही रहती है पूरी. सिस्टम नहीं बैठ. और मैं एक बोलती हूँ कि हाउ कैन ही इज अंडर एज, हाउ कैन ही गोज इन द पब? फर्स्ट क्वेश्चन इज दिस. पब वाले अलाउड कैसे किया उसको अंदर जाने के लिए? उनका जो उनको उसका आधार या कुछ भी देखना चाहिए कि वेदर ही इज़ अप टू द एज फॉर ड्रिंकिंग. तो ये लोग कुछ देखते ही नहीं है. वहाँ इम्प्लीमेंटेशन ये सब चीज़ें बाकी सब जगह में देखते ही नहीं होता. बाकी हमारे नवरात्रि में भी ये लोग पुलिस पेट्रोलिंग भेज देते हैं. इसमें क्यों पहले पुलिस पेट्रोलिंग भेजते नहीं हैं? तो इधर भी 1:30 बज गया तो उसको पुलिस पेट्रोल भेजनी चाहिए सब जगह. ये इम्प्लीमेंटेशन होनी ही चाहिए कि ये बंद होना चाहिए. पब उनके सामने ही होना चाहिए, ताला मारना चाहिए. और ये चीज़ों के साथ बाकी जो चीज़ आती है, नो विच आर रिलेटेड टू दैट, ये हाउकर्स लग जाते हैं इधर, विच आर ऑन द रोड्स.
that stop all these things. नहीं मुझे पब्स में लोग पी के नीचे खाओ गली, सारे हॉकर्स हैं, अंडा भुर्जी सब कुछ मिलता है रात के सुबह 5 बजे तक, और पीएमसी आंखें बंद करके बैठी है। परमिशन तर किसको? याच्यामध्ये NOC स्पष्ट सोसायटी आहे से की नहीं है। याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत, पोलिसांचे असतील किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे असतील. आपण थेटपणे म्हणायला काही हरकत नाही, अतिशयोक्ती होणार नाही, कारण इतकी मोठी हॉटेल्स, इतकी मोठी पब्स जी आहेत ती इतक्या काळ कशी सुरू राहू शकतात. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जी कारवाई होणं अपेक्षित होतं ती झाली आहे का? कोणाचा दबाव होता? पोलीस स्टेशनला काय नक्की घडलं? आपको क्या पता है कौन था कि जिसकी वजह से नहीं हुआ ये तो बोलना मुश्किल है, नाम तो नहीं ले सकते हम लोग. मीडिया पढ़ के जो पढ़ते हैं हम तो बोले पिंगड़े साहब का नाम आ गया, बिग बिल्डर का नाम आ गया. ये तो न्यूज़पेपर से हम बोल रहे हैं, हम तो खुद देखे नहीं हैं. तो अगर जो घटता है कुछ तो होता है ना. देयर इज़ नो स्मोक विदाउट फायर, तो कुछ तो फायर होगा उधर. और एक चीज़ जो है ये नंतर वर्ड चल रही है. वाई नो प्रिवेंटिव, वाई नो प्रिवेंटिव? मरने का बात का है. स्पीडिंग, ड्रिंकिंग, ब्रेकिंग लॉज रिगार्डिंग टाइमिंग, वेल नोन, वेल डॉक्यूमेंटेड. आपको हम मेरा फ़ोन से मैं आपको व्हाट्सएप दिखा सकता हूँ. लास्ट 1 वीक कितना केसेस रिपोर्टेड है. कौन देखता है? कौन देखता है? वोट का टाइम में आके थोड़ा सा आगे का सवाल लेना चाहूँगा. पुढचा प्रश्न की पुणेकरांनी हेल्मेट नाही घातलं म्हणून असंख्य पुणेकरांना हजारो रुपयांचा दंड आकारणारे पोलीस, जी कार अपघातग्रस्त आहे ती कार विना नंबर प्लेटची पुण्यासारख्या शहरांवरती फिरत असताना का रोखू शकले नाहीत? आपने कभी देखा है बिगर नंबर प्लेट का जो कार है वो? नहीं ये छोटे आदमी को पकड़ते हैं, बड़ों को छोड़ते हैं, बस याद रखिए. ये पीएमसी, ये एक्साइज डिपार्टमेंट, ये पुणे पुलिस, कॉमन मैन को इन लोग बिल्कुल रगड़ा देते, बाकी बड़ों को संभालते हैं, अपने सीने से लगा. आपला जो आत्ता विषय जो सांगितला खऱ्या अर्थाने सिस्टीमशी इथले रेसिडेंट गेल्या 2 वर्षापासून भांडतात आहेत. अनेक वेळा पुणे कमिशनरांना देखील ह्या रेस्टॉरंट्स आणि पबसाठी इथले रेसिडेंट सगळे भेटलेले आहे, परंतु ती कारवाई तात्पुरती असते, एक 10-15 दिवसाची, आणि परत तीच व्यवस्था असते. आज एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कदाचित आपण त्याच्यातला सिरियसनेस घेऊन नक्कीच कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर अभी मालूम पड़ा कि पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया, मेडिकल चेकअप किया, उनके बॉडी में से कोई अल्कोहल नहीं मिला. रात को 3 बजे, 2 बजे, 2:30 बजे, सुनिए मेरी बात. नहीं मेरे पास सीसीटीवी है, सीसीटीवी है जिसमें वो दारू पीते हुए दिख रहा है. सुनिए तो आपने, पुलिस ने तो ये बोल दिया ना कि मेडिकल रिपोर्ट में कुछ नहीं निकला करके. वो आदमी इस रोड पे 160 किलोमीटर की स्पीड में विदाउट दारू के कैसे चलाया गाड़ी? दारू पी के चलाया तो चलो हमने माफ़ किया, तुमने दारू पी के चलाया, दारू चलाई गाड़ी, तुमने नहीं चलाया. बिना दारू पिए अगर चलाया तो इंटेंशनली वो इनका कोई दुश्मन था जिसने मर्डर किया है. तर एक बात मैं बोलना चाहती हूँ, एक टुकड़ी बनानी चाहिए जो खाली यही करेंगी कि ये पब्स का जब टाइमिंग ख़त्म हो जाता है तो वो खाली वही काम करेगी कि वो सबको देखेगी और बंद करवाएगी. दैट शुड ओनली बी द टास्क. बीट मार्शल ही पद्धत आहे, पण ते काम करत नाही आहेत. तुम्ही जेव्हा इथं राहायला कल्याणी नगरची निवड केली तर तुमच्या डोक्यामध्ये जी काही कल्पना असेल तर ते कल्याणी नगर तर आता काही उरलेलं नाही. नो बिल्कुल नहीं. हाईवे पे भी 160 की स्पीड पे, 150 की स्पीड पे गाड़ी नहीं जाती है, तो हाउ कैन दे ड्राइव 115? एंड द चाइल्ड वाज कमिंग फ्रॉम मुंडवा, तो कोई पुलिस ने नहीं पकड़ा, किसी ने नहीं रोका. यहाँ गाड़ी एक्सीडेंट होने तक मुंडवा पे भी तो पुलिस थी. दूसरा इधर स्पीड ब्रेकर्स किधर दिखते हैं? स्पीड ब्रेकर होता था तो वो इतनी स्पीड में जाता ही नहीं था. तो स्पीड ब्रेकर भी ज़रूरी है, जो कोई लगाता ही नहीं है. बहुत टाइम से हम लोग बोल रहे हैं स्पीड ब्रेकर्स लगाइए, मगर कोई भी नहीं दिखेगा. आप पूरा स्ट्रेच देख लीजिए. क्लोज डाउन एट 11:30 और बाद में पुलिस पेट्रोलिंग करके कोई इधर रोड पे नहीं होना. सरकार तुम कहती है कि उनको पैसा मिलता है, पब और पैसा बार मिलता जितना है, पर एक शुरू सीमा तक रहेगा. करिए ना, कोई एक लिमिट में. रेजिडेंशियल एरिया में एनओसी नहीं मिलके सोसाइटी से दे आर रनिंग इट. आपने लॉस को फॉलो करो. पुलिस को हम बोलते हैं, पीएमसी को बोलते हैं. एनओसी आप किधर भी देखिए, छोटे छोटे नुक्के कॉर्नर पे भी आपको ये पब्स मिलेंगे. लास्ट
नियम हे फक्त सामान्य माणसालाच आहेत का? श्रीमंतांसाठी आणि दानगाड्यांच्या पोरांसाठी वेगळे नियम आहेत का? आता असा प्रश्न झालेला. याच ठिकाणी जर कुठला सामान्य माणसाचा मुलगा जर सापडला असता तर हे असे रिपोर्ट आले असते का प्रशासनाकडनं? तो दारू पिऊन चालवतोय तरी त्याच्या ज्यांनी त्याला दारू दिली त्याच्यावर एक्साईज डिपार्टमेंटनी खटला दाखल केला आहे आणि इथं रिपोर्ट आला की तो दारू पिला नाही. म्हणजे इट इज म्हणजे ग्रेटेस्ट जोक ऑफ द इयर झालेला आहे. ग्रेटेस्ट जोक ऑफ द इयर. हम एक्साइज डिपार्टमेंट को 15 दिन पहले मिले हैं. वी वर गिवन एन एश्योरेंस नथिंग विल बी रॉन्ग. ये हाल है 15 दिन के बाद. याचाच अर्थ आहे की हे नागरिक जे आहेत ते सक्रिय आहेत, त्यांच्या समस्यांसाठी स्वतः लढण्याचा प्रयत्नही करतायत. मुद्दा इतकाच आहे की त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही. आप कितने साल से, मैं अभी समाप्त कर रहा हूँ, आप कितने साल से पुणे में रहती है और तब का पुणे और अब का पुणे, इसमें क्या आप फ़र्क देख रही है? सो 25 साल हो गए हैं पूना में और सबसे बड़ा डिफरेंस ये है कि पहले पूना हेवन लगता था, अभी हेल लगने लगा है. लाइक इट हैज़ गॉन फ्रॉम रियली गुड टू रियली बैड. एंड आई थिंक ये सारे प्रॉब्लम्स जो है अपने क्रिएट किए हुए हैं, राइट? पब्स, रेसिडेंस एरिया में पब्स और डिस्कोज एंड बार्स होने की ज़रूरत क्या है? व्हाट इज़, स्कूल एंड हॉस्पिटल होने चाहिए. तो ये क्या सीख दे रहे हैं हम हमारे बच्चों को? और आप जो बोल रहे थे ना कि एक्साइज डिपार्टमेंट को पैसे मिलते हैं, हाँ मिलते हैं, पर अपनी जो एक्चुअल जमा पूंजी है वो हमारे बच्चे हैं, पैसा नहीं है. अगर बच्चे आगे बढ़ेंगे तो पैसा ऑटोमॅटिकली आ जाएगा देश के पास, राइट? सो वो फोकस करने की ज़रूरत है उस पर. तर पुण्याचा हा प्रवास हेल टू हेवन, स्वर्गापासून नरकापर्यंत, हा इथल्या लोकांनी अनुभवला आहे. पुण्याला महाराष्ट्राचं संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जातं. आणखी बरेच विशेषणं आत्तापर्यंत वापरण्यात येत आहेत. मात्र आता नवीन जो पुण्यामध्ये जो बदल झाला आहे तो आपण उघड्या डोळ्यांनी स्वीकारणार आहोत की नाही, आणि त्या दिशेने हे जे काही प्रश्न काळाच्या ओघात निर्माण झाले ते सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न करणार आहोत की नाही, की फक्त पुणे अमुक होतं, पुणे सांस्कृतिक राजधानी आहे, पुणे शैक्षणिक राजधानी आहे, अशा जुन्या भूतकाळातील आपल्या प्रतिमेमध्येच आपण रममान होणार आहोत. इथं या दोन तरुणांचा जो बळी गेला आहे तो बळी हाच प्रश्न पुणेकरांना विचारतोय. इथल्या ज्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांना विचारतोय की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडणार आहात की नाही. मी मंदार गुंजारी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.